पहिला विषय आहे की 12 एप्रिल या दिवशी सातारा मतदारसंघ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याचे इलेक्शनसाठी नोटिफिकेशन निघणार आहे आणि आवश्यक असा असतो की त्याचे 10 दिवस 15 दिवस अगोदर नॉमिनेशनची जी प्रक्रिया आहे त्याची माहिती डिटेलमध्ये देणे आवश्यक असते. तर आजची हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा पहिले उद्देश असा आहे की आपण प्रत्येक सातारा जिल्ह्यामध्ये जे इच्छुक आहे ज्याने पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचं इलेक्शन लढवायची यावेळी त्यांना आपण डिटेल माहिती देऊ की नॉमिनेशनचं संपूर्ण प्रक्रिया काय असणार. तर सर्वप्रथम एप्रिलला नोटिफिकेशन निघेल किंवा 12 एप्रिलपासून प्रत्येक दिवशी 19 एप्रिलपर्यंत 11 वाजता ते 3 वाजता हा दरम्यान नॉमिनेशन भरू शकतात. मात्र ते गॅझेटेड हॉलिडेज आहे त्या दिवशी आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारत नाही. गॅझेटेड हॉलिडे वगळून 12 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत नॉमिनेशन प्रत्येक दिवशी आपण घेऊ शकतात. नॉमिनेशन घेण्याचे जे ठिकाणी आहे ते कलेक्टर चेंबर कलेक्टर ऑफिस इथेच आपण घेणार आहोत. याच्यामध्ये नियमावली अशी आहे की प्रत्येक जे कॅन्डिडेट आहे त्यांनी नमुना नंबर 2A फॉर्म 2A असतो त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना ते या चेंबरमध्ये म्हणजे जिथे फॉर्म त्याने भरायचे त्या ठिकाणी ते त्याच्या वगळून 4 लोक आणखीन घेऊन येऊ शकतात. त्याच्याशिवाय आणखीन अलाउड नाही आहे. म्हणजे मॅक्सिमम 5 लोक अलाउड असतात अलॉंग विथ कॅन्डिडेट. जे 100 मीटरची पेरिफरी आहे जिथे आपण फॉर्म स्वीकारणार आहे त्याच्या हद्दीमध्ये 3 वाहनाची पेक्षा जास्त वाहन अलाउड नाही आहे. संपूर्ण जी प्रक्रिया आहे नॉमिनेशनची त्याची व्हिडिओग्राफी असणार. CCTVद्वारे सुद्धा त्याची कंप्लीट व्हिडिओग्राफी असणार आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीचे स्टॅम्पसोबत त्याची नोंद असणार. 19 एप्रिल 3 वाजता त्याच्यानंतर कोणी आला तर त्याचा फॉर्म स्वीकार केला जाणार नाही. 19 तारीखला 3 वाजता आपले दार जे बंद होतील आणि तेव्हापर्यंत आलेले सर्व लोकांचं आपण नॉमिनेशन घेणार. नॉमिनेशन घेताना जे एक फॉर्म 2A बद्दल आम्ही सांगितलं आहे त्याच्याशिवाय ॲफिडेविट एक भरावं लागते. त्याचा फॉर्म 26 असतो त्याच्यामध्ये बरेचसे डिक्लेरेशन प्रत्येक कॅन्डिडेटने करावं लागते तर ते फॉर्म भरणे आवश्यक आहे. याच्याशिवाय ज्याने इलेक्शन लढायचे त्याने त्याचं नाव संपूर्ण देशामध्ये कुठेही इलेक्टोरल रोलमध्ये असलं पाहिजे. समजा की त्याचं नाव साताराचे इलेक्टोरल रोलमध्ये आहे तर त्यांना सर्टिफाय करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण साताराचे बाहेर जर समजा की त्याचं इलेक्टोरल रोलमध्ये नाव आहे तर तिथले जे ERO आहे त्याची सर्टिफाईड कॉपी लागते. याच्याशिवाय जे पॉलिटिकल पार्टीद्वारे कोणी कॅन्डिडेट जर उभा होत असेल तर त्याने फॉर्म A आणि फॉर्म B ते त्या पार्टीचे जे हे असतात काय म्हणतो आपण सेक्रेटरी असतात त्याचे सहीचे ते आपल्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे. आणि जे फॉर्म A आणि जे फॉर्म B आहे जे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन असतात त्याचे दिवशी 3 वाजतापर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे जे कॅन्डिडेट आहे त्याने कास्ट सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे. जर त्याने जे डिपॉझिट त्यांना सूट असते 12,500 रुपये ते डिपॉझिट देऊ शकतात तर तशा परिस्थितीमध्ये त्यांनी सबमिट करणे आवश्यक आहे. आपली रिझर्व सीट नाही आहे म्हणून सीटसाठी देण्याची आवश्यकता नाही आहे जर ते कंप्लीट पैसे भरत असेल तर. डिपॉझिट जे आहे ते जसं मी सांगितलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे कॅन्डिडेटसाठी 12,500 आहे आणि पार्लमेंटरी बाकी जे जनरल कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यासाठी 25,000 आहे. याच्याशिवाय एक ओथ घेणे आवश्यक आहे, शपथ घेणे आवश्यक आहे. ते शपथ ते ROच्या समोर घेऊ शकतात किंवा कुठल्याही मॅजिस्ट्रेटच्या समोर घेऊ शकतात आणि मग त्याची सर्टिफाईड कॉपी आमच्यासमोर सबमिट करू शकतात. मोस्टली लोक जे आहे ते ROच्या समोरच ओथ जे आहे ते घेतात. याच्याशिवाय त्यांनी एक फोटो देणे आवश्यक आहे. ते स्टॅम्प साईज रिसेंट फोटोग्राफ इन व्हाईट बॅकग्राऊंड विथ फुल फेस व्ह्यू हे फोटो देणे आवश्यक आहे आणि त्याचे मागे त्याचे सिग्नेचर असणे आवश्यक आहे. ज्या दिवशी ते नॉमिनेशन भरणार त्याचे कमीत कमी 1 दिवशी अगोदरचं स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे. ज्या दिवशी भरते त्याचे 1 दिवशी अगोदरचं. हा खूप महत्त्वाचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचं जे एक्सपेंडिचर असणार इलेक्शनमध्ये त्याचा सर्व हिशोब जे आहे त्या बँक खात्याद्वारा ठेवला जाईल. याच्याशिवाय त्याने एक त्याचे स्पेसिमेन सिग्नेचर आमच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढे जर आपल्याला व्हेरीफाय करायला लागलं तर ते स्पेसिमेन सिग्नेचरचा वापर करून आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. 10 प्रपोजर आपल्याला लागते जर ते इंडिपेंडंट कॅन्डिडेट्स असणार किंवा जे अनरिकॉग्नाइज पार्टीज आहे त्याचे असणार आणि जे रिकॉग्नाइज पार्टीज आहे त्यासाठी
आय थिंक एक प्रपोजल लागते. प्रत्येक जे कॅन्डिडेट आहेत ते 4 फॉर्म आमच्याकडे भरू शकतात आणि प्रत्येक कॅन्डिडेट मॅक्सिमम 2 कॉन्स्टिट्युन्सीमधून उभे राहू शकतात. तर हे संपूर्ण डिटेल आहे. याच्यानंतर स्क्रुटनीची जी तारीख आहे आपली ते 20 तारीख आहे. 20 तारीखला आपण स्क्रुटनी ठेवणार आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन मागे घेण्याची जी तारीख आहे ते 22 एप्रिल आहे. 22 एप्रिलला ते त्याचे 3 वाजतापर्यंत त्याचं नाव मागे घेऊ शकतात. त्याच्यानंतर ते मागे घेऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर आपण जो आपला नमुना नंबर 7 आहे ज्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्स पात्र कॅन्डिडेट्स ज्याचे नाम असतात ते आपण इलेक्शन कमिशनला पाठवून त्याची मान्यता घेऊन आणि पुढच्या प्रक्रिया करणार.